नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 25 फेब्रुवारी 2026 वार बुधवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। न्याय देणाऱ्यांच्याच घरात चोरी आणि 10 दिवस उलटूनही तपासाचा थांग पत्ता नाही। अमरावतीत नेमकं सुरू काय आहे? गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या धक्कादायक प्रकरणावर आजचा आमचा स्पेशल रिपोर्ट। गेल्या 10 दिवसांपूर्वी अमरावती शहरातील गाडगेनगर परिसरात मोठी घरफोडीची घटना घडली। कांतानगर परिसरात तब्बल 5 न्यायाधीश आणि 4 कर्मचाऱ्यांच्या घरी चोरट्यांनी धाड टाकली। ही घटना समोर येताच संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली। न्याय व्यवस्थेशी संबंधित अधिकाऱ्यांच्याच घरात चोरी म्हणजे सुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह। मात्र 10 दिवस उलटूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। चोरटे कोण, तपास कुठवर याबाबत अधिकृत माहिती शून्य आहे। विशेष म्हणजे याच गाडगेनगर हद्दीत एका सोनाराला लुटण्याची घटना घडली होती। त्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 48 तासात लावला। आरोपींना अटक आणि पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांचं कौतुकही केलं। मात्र त्याच पत्रकार परिषदेत पत्रकारांनी न्यायाधीशांच्या घरफोडीबाबत प्रश्न विचारतात उत्तर आलं नो कमेंट्स। आता प्रश्न असा निर्माण होतो, तपासासाठी फक्त स्थानिक गुन्हे शाखाच आहे का? पोलीस ठाण्याचं डीबी पथक, गुप्तवार्ता विभाग कुठे आहे? या घटनेनंतर अमरावतीत चोरट्यांची दहशत वाढल्याचं चित्र आहे। नागरिकांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे। न्यायाधीशांच्या घरात चोरी होत असेल तर सामान्य नागरिकांची सुरक्षा कितपत सुरक्षित आहे? 10 दिवस झाले, तपास मात्र अद्यापही अंधारात आहे। न्याय देणाऱ्यांच्याच घरात चोरी आणि तपासावर मौन। अमरावती पोलिसांसमोर विश्वास टिकवण्याचं मोठं आव्हान। या प्रकरणाचा तपास नेमका कधी लागणार हा प्रश्न आज संपूर्ण शहर विचारत आहे। अमरावती शहरात सोशल मीडियावर घातक शस्त्रांसह रील बनवून दहशत निर्माण करणाऱ्या 2 तरुणांना गुन्हे शाखेने रंगेहात पकडले। गुन्हे शाखा अमरावती शहराला गुप्त माहिती मिळाली होती की 2 इसम हे काही दिवसांपासून घातक शस्त्रांसह रील्स तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करत होते। 25 फेब्रुवारी 2026 रोजी हे दोघे वडाडी गार्डन परिसरात पुन्हा रील बनविण्याच्या तयारीत उभे असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली। पोलीस अधीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तात्काळ सापळा रचून कारवाई केली आणि लोकेश राजेश वाटकर वयवर्ष 19 राहणार दत्तवाडी महाजनपुरा आणि राम राजू तायडे वयवर्ष 21 राहणार कुंभारवाडा खोलापुरी गेट या दोघांना ताब्यात घेतले। तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून एक लोखंडी चाकू आणि एक स्टीलचा चायना चाकू असे 2 हत्यार जप्त करण्यात आले। या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्ट अंतर्गत कलम 135 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आलाय। सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढविण्यासाठी तरुणांकडून शस्त्रांसह व्हिडिओ बनविण्याचे प्रकार वाढत असताना अमरावती पोलिसांनी ही कार्यवाही महत्त्वाची मानली जात आहे। सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी कायद्याचा धाक न बाळगणाऱ्यांना अमरावती पोलिसांनी कडक इशारा दिलाय। शस्त्रांसह रील्स बनवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा या कार्यवाहीतून देण्यात आलाय।
आम्ही चाकू घेऊन फिरत असताना आम्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे क्राईम ब्रँचवाल्यांनी आम्हाला पकडलं आणि आम्हाला समजावून सांगितलं. आमची चूक आमच्या लक्षात आली. यानंतर आम्ही अशी चूक कधी करणार नाही. अमरावती महानगरपालिकेच्या कारभाराकडे लक्ष वेधणारी एक महत्वाची बातमी. अमरावती शहरातील दैनंदिन साफसफाईच्या कामावर निर्णायक चर्चा होणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 अंतर्गत विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली असून या सभेत स्वच्छतेच्या विषयावर मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सविस्तर माहितीनुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949च्या अनुसूची प्रकरण 2 मधील नियम क्रमांक 1 अन्वये अमरावती महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. महापौरांच्या आदेशानुसार ही सभा शनिवार 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता महानगरपालिका येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडणार आहे. या सभेतील सर्वात महत्वाचा विषय म्हणजे प्रस्ताव क्रमांक 29 अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील फक्त दैनंदिन साफसफाईच्या कामासंदर्भात चर्चा करून निर्णय घेणे. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न, कचरा व्यवस्थापन, कामकाजाची पद्धत आणि मनुष्यबळ याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या प्रस्तावाचे सूचक म्हणून सभागृह नेता चेतन गावंडे, विरोधी पक्षनेता विलास इंगोले, युवा स्वाभिमान पक्षाचे गटनेता नाना आमले, राष्ट्रवादी पक्षाचे गटनेता अविनाश मार्डीकर आणि AIMIM पक्षाचे गटनेता शेख शहीद शेख वाहेद, नगरसेवक डॉक्टर राजेंद्र तायडे आणि बबलू शेखावत तर प्रशांत वानखडे यांचा समावेश आहे. तर अनुमोदक म्हणून नगरसेवक संजय नरवणे, मंगेश मनोहरे, मिलिंद बांबल, प्रशांत महल्ले आणि संजय शिरभाते यांनी पाठिंबा दर्शविला आहे. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असल्यामुळे या सभेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत घेतला जाणारा निर्णय अमरावतीच्या स्वच्छता व्यवस्थेच्या भविष्यातील आराखडा ठरविणारा असणार आहे. शहर स्वच्छतेसाठी कोणता ठोस निर्णय होणार, दैनंदिन साफसफाईच्या कामात काय बदल होणार याकडे आता संपूर्ण अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे. अमरावती शहराची मुख्य जीवनवाहिनी मानला जाणारा उड्डाणपूल म्हणजे राजकमल ते रेल्वे उड्डाणपूल ज्याला आपण म्हणतो, गेल्या 5 ते 6 महिने अगोदर पूर्णपणे बंद करण्यात आलेला होता. तडा गेलं सांगून संपूर्ण उड्डाणपूल जे आहे बंद करण्यात आला होता. आता त्याच उड्डाणपुलाचं जे आहे आता दुरुस्ती बांधकाम उद्यापासून सुरू होतानाचं चित्र आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे आता या पूल काही प्रमाणात कापून आणि ते दुरुस्त करण्याकरिता या ठिकाणी संपूर्ण कटर मशीन सुद्धा दाखल झालेले आहेत. एकंदरीत जर पाहिले तर संपूर्ण या ठिकाणी साहित्य जे आहे या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. उद्यापासून जे आहेत या उड्डाणपूल दुरुस्त करण्याकरिता काम सुरू होणार आहे. रेल्वे ब्रिजचा जो भाग खराब झालेला होता तो भाग आता कापून त्या ठिकाणी नव्याने ते बांधण्यात येणार आहे आणि हा उड्डाणपूल आता दुरुस्त करण्यास अखेर सुरुवात झालेली आहे. अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या उड्डाणपुलासंदर्भात चर्चा झाल्या होत्या. त्या चर्चा आता थांबणार आहेत, कारण हा उड्डाणपूल आता लवकरच दुरुस्त होऊन पुन्हा सुरू होणार असल्याची चर्चा अमरावती शहरामध्ये सुरू झालेली आहे. एकंदरीत उद्यापासून सकाळपासून या संपूर्ण उड्डाणपुलाला आता बांधकामाला सुरुवात होणार आहे. गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून बंद असलेला शहराची जीवनवाहिनी समजला जाणारा राजकमल रेल्वे उड्डाणपूल अखेर दुरुस्तीसाठी सज्ज झालाय. गुरुवार 26 फेब्रुवारी पासून या पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असून आवश्यक सर्व साहित्य पुलावर दाखल झालंय. अमरावती शहरातील वाहतुकीचा सर्वात महत्वाचा दुवा असलेला राजकमल रेल्वे उड्डाणपूल धोकादायक स्थितीत आल्यामुळे काही महिन्यांपूर्वी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. नागरिकांनी पुलावर ये-जा करू नये यासाठी दोन्ही बाजूंना मोठ्या भिंती उभारण्यात आल्या होत्या. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला होता. मात्र आता अमरावतीकरांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. 26 फेब्रुवारी पासून या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार असून कामासाठी लागणारे लोखंडी साहित्य, यंत्रसामग्री आणि इतर आवश्यक सामग्री पुलावर आणण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार रेल्वे स्टेशनवरील हा जुना उड्डाणपूल पूर्णपणे हटवून त्या ठिकाणी नवीन व मजबूत पूल उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या कामादरम्यान रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नसून रेल्वे सेवा सुरळीत सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हा पूल सुरू झाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राजकमल उड्डाण पुलाच्या कामाला अखेर सुरुवात होत असल्याने अमरावतीकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे आणि या कामाकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. हे काम सुरू असताना जे आहे तर रेल्वे क्रॉसिंगच्या वरील जो उड्डाणपूल आहे तो कापून जेवढा खराब झालेला होता, जेवढ्या भागाला तडा गेलेला होता तो भाग आता कापून त्याला दुरुस्त करण्यात येणार आहे. तसेच आपण जर बघितलं तर ही संपूर्ण या ठिकाणी लोकांनी ये जा करू नये याकरिता मोठी भिंत या ठिकाणी उभारण्यात आली होती. मात्र ती भिंत आता तुटणार नाही आहे. जर भिंत तुटली तर नागरिक जे आहेत ऐकणार नाहीत, या संपूर्ण उड्डाणपुलावरून ये जा करतील. याकरिता ही भिंत सध्या तरी तोडण्यात येणार नाही आहेत. ते काम आहे ते संपूर्ण जैसे ते आपलं आतमध्ये साहित्य घेऊन संपूर्ण कामाला सुरुवात करण्यात येणार आहेत. सभागृहामध्ये खोटी माहिती देणारे दादा मंत्री मुर्दाबाद. मराठी शाळा आमच्या हक्काची. मराठी शाळा वाचवा, शिक्षण वाचवा या जोरदार घोषणांनी अमरावती शहर दणाणून गेलं. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत शासनाच्या शाळा बंदी धोरणाविरोधात विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. बुधवार 25 फेब्रुवारी रोजी इरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. या मोर्चात शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. शाळा बंदीचा निर्णय तात्काळ रद्द करा, दत्तक शाळा योजना बंद करा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करा अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शिक्षण वाचविण्याचा संदेश दिला. तर मी प्रतीक्षा डोके, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनची राज्य सचिव. गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारने 18,000 महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्यापैकी 225 पेक्षा जास्त शाळा या अमरावती जिल्ह्यामधल्या असून आज अमरावती जिल्ह्याच्या वतीने ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने व पालक व विद्यार्थ्यांच्या वतीने आज आम्ही हा जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेत आहोत. महाराष्ट्र आणि केरळ हे आपल्या भारतामधील प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते. एकीकडे केरळमध्ये मोफत शिक्षण हे विद्यार्थ्यांना दिलं जातं आणि दुसरीकडे मात्र महाराष्ट्र सरकार हे मराठी शाळांना टाळं लावण्याचं काम करत आहे. मला सांगा की जर महाराष्ट्रातल्या या शाळांना जर टाळं लागलं तर कितीतरी विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहणार आहे. एकीकडे महाराष्ट्र धर्म सांगणारे हे राजकीय नेते, मराठी भाषेचा गौरव सांगणारे हे राजकीय नेते दुसरीकडे मराठी शाळांना बंद करत आहे. पण आम्ही सुद्धा या महाराष्ट्रातले विद्यार्थी आहोत. महाराष्ट्राचा इतिहास आम्हाला माहिती आहे. या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी शिक्षणासाठी संघर्ष केला आणि या सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षण मिळावं यासाठी संघर्ष केला. त्याप्रमाणेच आज सुद्धा आम्ही या महाराष्ट्र सरकारचा जो निर्णय आहे 18,000 शाळा बंद करण्याचा, तो निर्णय त्यांनी मागे घ्यावा याकरिता आम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे. आणि जोपर्यंत हे सरकार हा निर्णय मागे घेणार नाही तोपर्यंत आमची लढाई अशीच चालू राहील. कारण महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि आमच्या शिवबांनी आम्हाला विचार दिले आहेत की मोडेन पण वाकणार नाही. तसंच जोपर्यंत हे सरकार हा निर्णय मागे घेणार नाही तोपर्यंत हे विद्यार्थी सुद्धा चुकणार नाही. आमची ही रस्त्यावरची लढाई अशीच चालू राहील. एकीकडे महाराष्ट्र सरकारच मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा देतं, दुसरीकडे मराठी शाळाच बंद पाडण्याचं षडयंत्र महाराष्ट्रात होते आहे, काय सांगाल?
एकीकडे हे सरकार मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा देतात, दुसरीकडे हे सांगतात की 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करा, आणि दुसरीकडे मात्र मराठी शाळा हे सरकार बंद पाडत आहे. आणि त्या विद्यार्थ्यांनी जर हे मराठी शाळा बंद पडली तर काय करायचं? एकीकडे हे सरकार शाळा बंद करायची म्हणून निर्णय घेतात, मात्र ते विद्यार्थी काय करतील? आज अशा महाराष्ट्रातल्या अनेक शाळा आहेत की ज्याची अवस्था अत्यंत वाईट आहे, तिथे शिक्षक नाही आहेत, बरीचशी परिस्थिती तिथली वाईट आहे. त्यावर या सरकारने उपाययोजना करण्याऐवजी हे सरकार त्या शाळांना टाळं ठोकण्याचं काम करत आहे. तर आमची हे सरकारचा जो निर्णय आहे शाळा बंद करण्याचा, याला आमचा निषेध आहे आणि सरकारने तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा अशी आमची मागणी आहे. लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळेस देण्यात आला. मराठी शाळा वाचविण्यासाठी विद्यार्थी आणि पालक रस्त्यावर उतरल्याने शिक्षणाचा हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. शासन या आंदोलनाची कितपत दखल घेते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. काय नाव आपलं? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव काय आपलं? मी कैलास चव्हाण ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन विभागीय समन्वयक तथा सिनेट सदस्य संत गाडगेबाबा काय सांगाल, अमरावती. मोर्चा काढण्यात येतो, नेमका काय विषय? मोर्चाचा विषय हा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने 250 पेक्षा शाळा हे अधिकारिकरित्या बंद केलेल्या आहेत. गोर गरीब वंचित घटकातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने नाही का जणू काही शिक्षण नाकारलेलं आहे. ह्या विरोधात आम्ही संपूर्ण ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन यांच्यामार्फत जिल्हा कलेक्टर ऑफिसवर हा मोर्चा काढत आहे. आमचं एवढंच मागणं आहे की ज्या काही शासकीय शाळा आहेत, सरकार ह्याचा काही हाणून पाडण्याचा डाव करत आहेत किंवा बंद पाडण्याचं काम करत आहेत, त्यांचा विरोध ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहेत. काल दादा भुसेंनी सांगितलं आहे की अधिकारिकरित्या 250 शाळा आम्ही बंद केलेल्या आहेत. जर 250 शाळा गरीब युवकांच्या पालकांच्या मुलांचं जर बंद करत असेल तर मग ते पोरं शिकतील कुठं? त्यांनी शिक्षण कुठे घ्यावं? फक्त श्रीमंतांचं शिक्षण होणार का? गरिबांच्या मुलांनी शिक्षण घ्यावं नाही का? हा सगळ्यात महत्त्वाचा आमचा विषय आहे. त्याचबरोबर कमी पटसंख्या असलेल्या शाळा त्यांनी बंद करायचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. अशी काय पाळी आली आहे शासनावर की ते मराठी शाळा बंद करत आहेत? महाराष्ट्रामध्ये असून मराठी शाळा जर बंद होत असेल तर मराठी विद्यार्थी कुठे शिकायला जाणार? त्यांच्याकडे एवढा मोठा पैसा येणार कुठून? आज प्रायव्हेटलायझेशनला हे सरकार नाही का प्रमोट करत आहेत. गरिबांचे शेतकरी शेतमजुरांचे मुलं हे प्रायव्हेट शाळेमध्ये लाख रुपये देऊन शिकू शकत नाहीत. त्यासाठी हे संघटन आमचं ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन संघटन शेतकरी शेतमजुरांच्या मुलांसाठी आणि पाल्यांसाठी लढतो आहे. आज जर सरकारी शाळा बंद झाल्या तर हे लहान मुलं शिकतील कुठं आणि त्यांना रोजगार कुठे मिळणार? मग ते ग्रामीण भागातील युवक हे नशेच्या आहारी जाणार. मग सरकार काय त्यांचा गैरफायदा घेणार आहे का? असं आमच्या संघटनेचं म्हणणं आहे. आणि ह्या ज्या शाळा बंद पाडण्याचा घात या सरकारने कमी संख्येच्या नावाखाली केलेला आहे ते तात्काळ रद्द कराव्या आणि त्याचबरोबर शिक्षक पदभरती सुरू करून ह्या शाळा सुरू कराव्यात अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत. याचसोबत आमच्या 12 मागण्या आहेत त्या आमच्या लेटरवर आम्ही दिलेल्या आहेत. धारणी परतवाडा मार्गावर बुधवारी भीषण अपघात झाला असून एसटी बस आणि बोलेरो यांची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातात 6 ते 7 जण गंभीर झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सविस्तर माहितीनुसार बुधवारी धारणी ते परतवाडा या घाटमाथ्यावरील मार्गावर अमरावतीहून खंडव्याकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस आणि समोरून येणाऱ्या महिंद्रा बोलेरो यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघाताची माहिती मिळताच सेमाडो, परतवाडा आणि चिखलदरा येथून मदत पथके आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घाट रस्ता, वळणाचा मार्ग व वेग यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतुकी विस्कळीत झाली होती. सुदैवाने या भीषण धडकेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत कृषी सहाय्यकाला 1000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. सविस्तर माहितीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांनी बुधवार 25 जानेवारी रोजी सापळा रचत कारवाई केली. त्या कार्यवाहीत सतीश श्रीकृष्ण निमकर वय वर्ष 46 पद कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी कार्यालय चांदूर बाजार यांना 1000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. तक्रारदार यांच्या वडिलांच्या बँक खात्यात कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत 17,952 रुपयांचे अनुदान जमा झाले होते.
ही रक्कम मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा मोबदला म्हणून आरोपी लोकसेवकाने 1000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी 2 शासकीय पंचासमक्ष करण्यात आली असता आरोपीने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचून आरोपीला तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर लाच स्वीकारताना पकडण्यात आले. या प्रकरणी चांदूर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. कोट्यावधींचा रस्ता पण वर्षातच खड्ड्यात. मेळघाटात विकास होले होले चलोच्या गतीने. 12 तांडा धुळघाट मार्गावरील कामावर आता नागरिकांनी थेट प्रश्न उभा केलाय. मेळघाटातील 12 तांडा धुळघाट रेल्वे मार्गावरील सुमारे 10 किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. मात्र कामाची गती पाहता ग्रामस्थांनी याला संथ गती एक्सप्रेस अशी उपमा दिली आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्याचा दावा असला तरी रस्ता पूर्णत्वाला गेलेला नाही. उलट नव्याने केलेल्या डांबरीकरणातच खड्डे पडल्याने संताप वाढला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम सुरू असलं तरी ठिकठिकाणी माहिती फलक नाही. खर्च कालावधी, तांत्रिक तपशील याबाबत नागरिक अंधारातच आहे. इकडे बनतो तर तिकडे उखडतो. हा रस्ता आहे की प्रयोगशाळा असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. धारणी बैरागड, धारणी टिटंबा, धारणी बिजुधावडी आणि घाटांमार्गावरील कामांबाबतही अशीच तक्रार पुढे येत आहे. निकृष्ट साहित्य आणि संथ गतीमुळे निधी डांबरात विरघळतोय अशी चर्चा रंगली आहे. अलीकडेच घाटात खराब रस्त्यामुळे पिकअप उलटून 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. त्यामुळे रस्त्यांच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. खड्डे, धोकादायक वळण आणि अपूर्ण काम यामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. सूत्रांच्या माहितीनुसार प्रलंबित देयकांमुळे ठेकेदाराने कामाचा वेग कमी केल्याची चर्चा आहे. मात्र अधिकृत भूमिका स्पष्ट नाही. निधी अडकला की रस्ता अडकतो असा टोला नागरिकांनी लगावला आहे. कोट्यावधींचा खर्च करूनही सुरक्षित टिकाऊ रस्ता मिळत नसेल तर जबाबदारी नेमकी कुणाची? उच्चस्तरीय चौकशीची मागणी आता जोर धरीत आहे. मेळघाटातील रस्ते विकासाची गाथा होले हले चलो वरच अडकणार की खऱ्या अर्थाने वेग घेणार? अपघाताचं सावट आणि नागरिकांचा संताप. आता प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे बुधवार 24 फेब्रुवारी रोजी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. पारंपरिक पद्धतीने झालेल्या स्वागतासह आयुर्वेद, निरोगी जीवनशैली आणि वनौषधी संवर्धनाबाबत राष्ट्रपतींनी महत्वपूर्ण संदेश दिलाय. यावेळी मंदिर परिसरात त्यांच्या ताफ्यासमोर अचानक श्वान आल्याने काही काळ सुरक्षा यंत्रणेची धावपळ उडाली होती. सविस्तर माहितीनुसार देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्री संत गजानन महाराज संस्थांतर्फे पारंपरिक पद्धतीने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. संस्थानचे अध्यक्ष निळकंठ पाटील यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रपतींसोबत राज्यपाल आचार्य देवव्रतही उपस्थित होते. दर्शनानंतर राष्ट्रपतींनी संस्थांच्या विविध सेवा कार्यांचा आढावा घेतला. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात संस्थान करत असलेल्या कार्यांचे त्यांनी कौतुक केले. त्यानंतर शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा याचे राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ झाले. यावेळी मार्गदर्शन करीत असताना राष्ट्रपतींनी निरोगी जीवनासाठी व्यायाम आणि प्राणायाम अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. नागरिकांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आयुर्वेद महत्वाची भूमिका बजावत असून आयुष विभागाच्या माध्यमातून या क्षेत्राला बळ दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अर्थसंकल्पात आयुषसाठी महत्वाचे निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. जंगलातील आगीमुळे वनौषधी नष्ट होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आणि जास्तीत जास्त झाडे, विशेषतः वनौषधींची लागवड करण्याचे आवाहन त्यांनी केले. आयुर्वेदामुळे स्वतःला आरोग्य लाभल्याचा अनुभवही त्यांनी यावेळी सांगितला. दरम्यान मंदिराबाहेरील परिसरातून राष्ट्रपतींचा ताफा जात असताना अचानक एका श्वानाने त्यांच्या वाहनासमोर धाव घेतली. या घटनेमुळे काही क्षण पोलिसांची धावपळ उडाली. मात्र सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. शेगावीच्या पावनभूमीत राष्ट्रपतींच्या भेटीमुळे भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आयुर्वेद, निरोगी जीवनशैली आणि पर्यावरण संवर्धनाचा दिलेला संदेश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
इस कार्यक्रम में आने से पहले मुझे उनकी प्रतिमा के दर्शन का सौभाग्य प्राप्त हुआ। श्री गजानन महाराज जी ने अपनी संपूर्ण जीवन जन कल्याण के लिए समर्पित किया था। उनका मंत्र गण गण गणात बोते सभी जीवों को समान भाव से देखने की शिक्षा देता है। उनकी ये शिक्षा चिरंतन सत्य है। मैं उन महान संतों की स्मृति में सादर नमन करती हूँ। भारतीय अध्यात्मों की इस महत्वपूर्ण भूमि से लोगों के स्वास्थ्य और कल्याण के लिए आयोजित की जा रही है राष्ट्रीय आरोग्य मेला 2026 का शुभारंभ करते हुए मुझे अत्यंत प्रसन्नता हो रही है। मुझे बताया गया है कि इस 4 दिवसीय आयोजन के दौरान आयुष चिकित्सा पद्धतियों के विभिन्न आयामों पर विचार विमर्श किया जाएगा। आयुष के प्रति लोगों की जागरूकता बढ़ाने के लिए परामर्श शिविरों और औषधि पद्धतियों का आयोजन किया जा रहा है। ऐसे आयोजनों की विशेषज्ञों, उद्योग जगत के प्रतिनिधियों और जनसामान्यों के बीच संवाद एवं सहभागिता स्थापित करने में महत्वपूर्ण भूमिका है। मुझे विश्वास है कि ये मेला आयुष के समग्र दृष्टि को जन जन तक पहुंचाने का एक सशक्त माध्यम बनेगा। मैं इस आयोजन से जुड़े आयुष मंत्रालय, महाराष्ट्र सरकार और अन्य सभी भागीदारों को सराहना करती। देवियों और स्वजनों, हमारी परंपरा में कहा गया है आरोग्यं परमं शुभम, अर्थात आरोग्य यानी समग्र स्वास्थ्य ही सबसे बड़े सुख है। शरीर ही समस्त कर्तव्यों को पूरा करने का प्रथम साधन है। देश को सशक्त बनाने में स्वस्थ नागरिकों की महत्वपूर्ण भूमिका है। देशवासियों को स्वस्थ पर रखने में आयुष चिकित्सा पद्धतियों ने अमूल्य योगदान दिया है। योग, आयुर्वेद और सिद्ध जैसे मंत्र प्रणालियाँ इस समय से लोगों की सेवा करती आ रही है जब आधुनिक चिकित्सा पद्धति का प्रचलन नहीं था। हमारे खेतों में, हमारी रसोई में और हमारे वन क्षेत्रों में औषधियाँ, वनस्पतियाँ, स्वास्थ्य रक्षक जड़ी बूटियों का बहुमूल्य भंडार मौजूद है। इस बहुमूल्य संपदा का संरक्षण और संवर्धन औषधियों के लिए रॉ मटेरियल उपलब्ध कराने के साथ साथ पर्यावरण संतुलन के लिए भी महत्वपूर्ण भूमिका है। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। वाशिम जिल्ह्यातील कामरगावमध्ये नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ अखेर उघडकीस आलाय, तो सिटी न्यूजच्या धडाकेबाज वृत्तामुळे। बातमी प्रसिद्ध होताच तालुका आरोग्य विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी तातडीने गावात दाखल झाले। अधिकाऱ्यांनी गावातील प्रत्येक बोरवेल, सार्वजनिक विहीर आणि पाणी पुरवठा केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली। मात्र या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर आलंय। विहिरींच्या परिसरात प्रचंड अस्वच्छता, साचलेले सांडपाणी, दुर्गंधीचे साम्राज्य आणि अस्वच्छतेचा पूर्ण अभाव यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। भाऊराव भिवरकर, आरोग्य पर्यवेक्षक, पंचायत समिती कारंजा। तर काल सिटी न्यूज मध्ये प्रसारित झालेल्या बातमीच्या अनुषंगाने आज कामरगाव येथे पाणी स्वच्छतेबाबत पाहणी करण्यासाठी आलो असता घोडे यांच्या घराजवळची विहीर आणि गांजरे यांच्या घराच्या समोरचं बोर आणि तसंच देशमुख यांच्या घरासमोर जी टाकी आहे या ठिकाणाचं पाहणी करण्यात आली। त्या ठिकाणाच्या पाहणी केल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांना पाणी नमुने तपासणीसाठी पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांना आजूबाजूच्या सर्व गावांचं घरांमध्ये सर्वेक्षण करून कोणत्या आजाराचे रुग्ण आहेत का हे शोधण्यासाठी सांगण्यात आलं। तसंच
ग्रामपंचायतला या टाकीच्या आजूबाजूचे परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना देण्यात येईल. तसंच या टाकीच्या मधले टाकी सुद्धा धुणं महत्त्वाचं आहे, तर ते टाकी धुवून स्वच्छ करून ब्लिचिंग पावडर टाकण्याच्या सुद्धा ग्रामसेवक यांना सूचना देण्यात येणार आहेत. आणि या अनुषंगाने इथे आज मी भेट दिली होती. तसेच आपले आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि इतर नागरिक सुद्धा या येथे हजर आहेत. आपण सर ज्यावेळेस पाहणी केली आता त्यावेळेस परिस्थिती कशी वाटली आपल्याला? नाही, अस्वच्छ आहे थोडं, तर ते स्वच्छता करण्यासाठी मी ग्रामसेवक यांना सूचना देतोच, सांगतोच त्यांना, आणि ते ताबडतोबच करून टाकतील. कालच त्यांनी ब्लिचिंग पावडर सुद्धा त्या बोरमध्ये टाकलेला आहे आणि आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी पाणी नमुने सुद्धा तपासणीसाठी घेतलेले आहे. आणि तो जो नारू सदृश्य, नारू तर तो नाही आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पाण्यात नारू सदृश्य अळ्या आणि जिवंत सूक्ष्मजीव तरंगताना आढळले. आरोग्य विभागाने तातडीने पाण्याचे नमुने आणि अळ्या तपासणीसाठी वाशिमच्या जिल्हा प्रयोगशाळेत पाठविले आहेत. यानंतर आरोग्य पथकाने युद्ध पातळीवर कारवाई करत गावातील सर्व विहिरी आणि बोरवेलमध्ये ब्लिचिंग पावडर टाकून निर्जंतुकीकरण केले. दरम्यान घनकचरा व्यवस्थापनाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. गावातील कचरा उघड्यावर पेटवला जात असल्यामुळे संपूर्ण गावात धूर पसरत आहे आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. या सर्व प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून सिटी न्यूज मुळेच प्रशासन जागे झाले अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, पण आता है बोले तैसा चाले त्याची मोडावी पावले. ग्रामपंचायतला वारंवार तक्रारी केल्यात, वारंवार बोललो, पण कोणीही या ठिकाणी येऊन पाहायला तयार नाही. हेच नाही, ग्रामपंचायतच नाही, ते वार्ड मेंबर सुद्धा नाही. वार्ड मेंबरही येत नाही, पाहत नाही. इथं दुर्गंधी तुम्ही पाहूनच राहिले किती येते. ठीक आहे, तो नारू कसा आहे काय आहे याची कल्पना नाही, कारण या गावावर संतांची कृपा आहे, कोणत्याच बिमाऱ्या होत नाही बाबू रे. पण स्वच्छता ठेवा. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारा, किती वेळा आम्ही तक्रारी केल्या, किती वेळा आम्ही सांगितलं. साधे इतकी दुर्गंधी आहे या वार्डात, फार दुर्गंधी आहे. आणि बोललो की हे लोक टार्गेट करतात कोणतेच आमचे कामं नाही झाले तरी चालतात, कारण काही माझं आता कोणी लढणारे मुलं नाही. पण मी आता 4-5 वर्षात भरणारच आहो, पण यांना यांची सोय व्हावी अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं. आणि हे दुर्गंधी, इकडे ट्रॅक्टर येत नाही, ग्रामपंचायतचा का ट्रॅक्टरांना नाही तिकडे येतच नाही. सरपंच म्हणजे कर्मचारी झालेत, कर्मचारी म्हणजे सरपंच झाले, इच्छे ऐकत कोणाचंच काही नाही. बोललो की मग हे लोक विरोध करतात. मी माफी मागतो, शिंगाडे माफी मागतो, टार्गेट मला करू नको, कारण मी सर्वांसाठी बोलतो. बोलणारे वाईट करतात, काहीच नाही. इथं जातात, येतात, हो पाठवून देऊ, हो पाठवून देऊ. आता तर मला वाटतं सरपंचच नाही गावात, काय रे बा, आहे काय? हो. आणि नागपूर शहरातील कुऱ्हाडपेठ बुद्धविहार जवळ राहणाऱ्या फिर्यादी वंदना पराते या नेहमीप्रमाणे कामावरून सायंकाळी घरी परतल्या असता त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळले. घरात प्रवेश केल्यानंतर सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच लोखंडी कपाटाचे लॉक तोडून त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 25,000 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता. या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या 2003 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांचे पथक लष्करी बाग कलकत्ता रेल्वे लाईन परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी नंबर प्लेट नसलेल्या पांढऱ्या बर्गमन दुचाकीवर 2 संशयित इसम दिसून आले. पोलिसांना पाहताच ते पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी तत्परतेने दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता आदित्य उर्फ दिल्ली विकास बब्बर वय वर्ष 23 आणि फलांश चेतन भीमटे वय वर्ष 19 अशी त्यांची नावे समोर आली आहेत. पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीत आरोपींकडून चोरीतील मंगळसूत्र, रोख रक्कम तसेच बर्गमन दुचाकी असा एकूण 1,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सखोल चौकशीत दोन्ही आरोपींनी 19 फेब्रुवारी रोजी घरफोडी केल्याची कबुली दिली. पुढील तपासात उर्वरित सोन्याची दागिने हे देखील जप्त करण्यात आली आहेत. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयातून पोलीस कोठडी घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित माजगावकर करीत आहेत. बरोबर आहे. फिर्यादी पार्टी 19 तारखेला बाहेर गेले होते. ते जेव्हा 21 तारखेला त्यावेळेला त्यांना समजलेलं आहे की या ठिकाणी चोरी झालेली आहे. नेमकं 21 तारीख किंवा 20 तारीख असू शकते. जसं फिर्याद दाखल झाला त्याच दरम्यान डीबी पार्टी पेट्रोलिंग करत होते. तर रेल्वे पटरी वारसीनगर त्या एरियात एक संशयित 2 इसम आणि बिना नंबरची बर्गमॅन गाडी दिसली. त्या दिशेने जात असताना ते पळून जाण्याचे प्रयत्न केले. त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांच्याकडे जे कुऱ्हाडकर पेठ येथे जे घरफोडी झाली
त्या अनुषंगाने त्यांनी चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांना मान्य न्यायालयात हजर करून PCR घेण्यात आले. त्याच्यात जेवढं माल चोरीला गेलं होतं, मंगळसूत्र, नथ, सोन्याची छोटी अंगठी आणि कॅश जवळपास पूर्णच मुद्देमाल रिकव्हर करण्यात यश मिळालेले आहे. तर अटक आरोपितांचं नाव काय, यांचं पार्श्वभूमी रेकॉर्ड काय आहे आणि यांची मोडस काय होती आणि करण्यामागचा हेतू काय होता? आदित्य उर्फ दिल्ली बब्बर हा बार्शीनगरचा आहे. MPD रिलीज फक्त 2 महिने अगोदरच झालेला आहे आणि त्याच्यासोबत पलाश भीमटे म्हणून तो पण गुन्हेगार आहे. रेकॉर्डवर गुन्हेगार आहेत. मारामारी, चोऱ्या, घरफोड्या हे त्यांच्यावर गुन्हे आहेत. तर यांचा मोडस कसा होता आणि यांचा चोरी करण्यामागचा हेतू काय सांगायला? असे चोऱ्या चमाऱ्या करणारे दुसरा व्यवसाय करत नसून जसं मोका भेटते त्या ठिकाणी चोऱ्या करणे, परत जेलमध्ये जाणे असाच त्याचा उपक्रम आहे. संपूर्ण कारवाई कोणत्या वरिष्ठ अधिकारी? याच्यात PSI माझगावकर, नाना भोगे, इम्रान मेनेवार, संतोष शेंद्रे, गगन यादव या लोकांनी केलेले आहे. नागपूरच्या गणेशपेठ परिसरात मध्यरात्री गाड्यांची तोडफोड, इंस्टाग्रामवरील वादातून 12 तरुणांचा गोंधळ. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांना घेतलं ताब्यात. सविस्तर माहितीनुसार गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत गाडी गॅरेज जवळ 11:15 ते 11:30 दरम्यान काही तरुणांनी गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 3 मुलांना ताब्यात घेतलं असून इतरांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा वाद 2 मित्रमैत्रिणींच्या वैयक्तिक वादातून सुरू झाला. इंस्टाग्रामवरून सुरू झालेलं भांडण पुढे प्रत्यक्ष गोंधळात परिवर्तित झालं. सुमारे 12 तरुण घटनास्थळी जमल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. तोडफोडीत काही हिंदू बांधवांच्या तसेच काही मुस्लिम बांधवांच्या गाड्यांचं नुकसान झालंय. मात्र पोलिसांनी स्पष्ट केलंय की हा प्रकार धार्मिक स्वरूपाचा नाही, हा पूर्णपणे वैयक्तिक वाद असून त्याला धार्मिक रंग देऊ नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. घटनेतील तिघेही अल्पवयीन आहेत. काही जणांवर पूर्वी किरकोळ गुन्ह्यांची नोंद आहे. तपास सुरू असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. इंस्टाग्रामवरील छोट्या वादाचं रूपांतर गाड्यांच्या तोडफोडीत सुदैवाने ही घटना धार्मिक नव्हती अशी पोलिसांची स्पष्टता. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असं आवाहन करण्यात आलंय. ही घटना गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गाडीखाना जोडीपुरा या ठिकाणी 11:15 ते 11:30च्या दरम्यान काही मुलांनी येऊन गाडी तोडफोड केली. याच्यामध्ये आम्ही 3 मुलांना याच्यामध्ये ताब्यात घेतलेलं असून याची पार्श्वभूमी जर पाहिली, याच्यामधले आरोपी आणि काही तरुणांमध्ये मुलीच्या प्रकरणावरून या ठिकाणी वाद झालेला होता 3-4 महिन्यापूर्वी. त्या वादातून जे आरोपी आहेत हे आरोपी त्या सदर मुलाचे घर शोधण्यासाठी सदर एरियामध्ये गेलेले होते. त्या एरियामध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी गाड्यांची तोडफोड केलेली आहे. त्याच्यामध्ये काही हिंदू बांधवांच्याही गाड्या फोडलेल्या आहेत, काही मुस्लिम बांधवांच्याही याच्यामध्ये गाड्या फोडलेल्या आहेत. आणि सदर मुलांचा हा जो वाद आहे, या वादाची पार्श्वभूमी ह्या एकमेकाच्या मैत्रिणी आहेत. त्या मैत्रिणीच्या कुठेतरी एकमेकाच्या अफेअर्समधून हा वाद उद्भवलेला आहे. इंस्टाग्रामवरून हा वाद उद्भवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जे तरुण होते, जवळपास 12 तरुण या ठिकाणी निष्पन्न होत आहेत. त्याच्यामधले 3 मुलांना आम्ही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडनं चौकशी ही माहिती मिळाली आहे. याच्यामध्ये कोणताही हिंदू आणि मुस्लिम असा कोणताही या ठिकाणी वाद नसून त्याच्या अनुषंगाने आमच्याकडून सर्वांना विनंती करण्यात येते आपल्या मार्फतीने की या ठिकाणी कोणताही हिंदू मुस्लिम वाद झालेला नाहीये किंवा तो अँगल नाहीये. याच्यामध्ये या मुलीच्या प्रकरणावरून झालेला हा वाद असून सदर वादामध्ये अद्याप आम्ही झालेल्या प्रकरणामध्ये 3 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे. ज्या मुलांमध्ये वाद होता त्या मुलांचे नाव काय समक्ष आले आहे की काय होतं की जे नाबालक मुलं आहे काय? याच्यामध्ये जे मुलं आहेत त्यांची वय मायनर आहेत. पूर्वीचे काही लोकांचे वादाचे यांच्यावरती गुन्हे पण आहेत. त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावरती कारवाई करत आहोत आणि निश्चित याच्यामध्ये आम्ही सर्वांना ताब्यात घेऊ. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात असलेल्या पारडीमक्ता येथे निसर्गाच्या कोपापेक्षाही भयानक घटना घडली. येथील शेतकरी उमेश नवनाथराव पतंगे यांच्या शेतातील आखाड्याला अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि आखाड्यातील सर्व साहित्याला कवेत घेतले. या भीषण आगीमध्ये तब्बल 20 शेळ्या, कुक्कुटपालनातील कोंबड्यांचा जळून मृत्यू झालाय. इतकेच नाही तर शेतीसाठी लागणारी महत्वाची अवजारे आणि इतर साहित्यही जळून खाक झालंय.
आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेत आग विझविण्याच्या शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीची तीव्रता इतकी होती की कोणाचीही काहीही चालले नाही. अखेर अर्धापूर येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि त्यानंतर आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत उमेश पतंगे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. लागलेली आहे आणि आमचे मामा आणि वाघमारे गडी इथं होते दोघं जण, मात्र कशामुळे लागली काय नाही याचं कारण अजून आम्हाला समजलं नाही. या आगीमध्ये काय काय नुकसान झालेले? 20 शेळ्या होत्या आणि आपलं एक घरगुती छोटंसं पोल्ट्री फार्म होतं. त्याच्यामध्ये पोल्ट्री पंपाचं साहित्य आणि आपले शेतीचे साहित्य 101 किलो आणि मोठ्या कोंबड्या 50 एक होत्या. अंदाजित नुकसान किती झालं असेल? अंदाजीच हे 2.5 ते 3 लाख रुपयाचं नुकसान आहे. याच्यात बोरचे पैप होते, प्लास्टिकच्या छड्या आणि पेट्रोल पंप होता. अजून 3.5 ते 4 लाख रुपये अंदाजे नुकसान झालेले आहे आमचे. तर आग विझवण्यासाठी कुणी कुणी मदत केलेली? आपले अर्धापूरचे सहकार्य सगळे मंडळी आणि गावातले खूप जण होते उपस्थित. त्याच्या माध्यमातून जेवढं काय आखाड्यामध्ये होतं, झोपडीमध्ये होतं, त्याच्यातील काही शिल्लक राहिलेले आहे? काहीच शिल्लक राहिलेलं नाही. आणि एकूण दोन्ही साईडनं केळी आहेत, केळीचे बी नुकसान भरपूर झालेले आहे. अंदाजा केळीचं नुकसान किती झालं असेल? 500 ते 600 झाडच झाले, दोन्हीकून 300-300 झाडं नुकसान झालेली. अमरावतीच्या स्वस्तिक नगर प्रभागात हिंदू संस्कृतीचा आणि एकजुटीचा अभूतपूर्व सोहळा पाहायला मिळाला. या संमेलनाची सुरुवात नवाथे येथील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरापासून एका भव्य रॅलीने झाली. या रॅलीमध्ये दिंडी, बँड आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात शेकडो महिला, पुरुष आणि लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. हातात भगवे ध्वज आणि ओठांवर जय श्रीराम, भारत माता की जय या जयघोष करत ही रॅली विविध मार्गांवरून फिरत रविकिरण कॉलनीतील राम मंदिरात पोहोचली. संपूर्ण मार्गावर नागरिकांनी या रॅलीचे उत्साहात स्वागत केले. राम मंदिरात पोहोचल्यानंतर भारत माता आणि गोमातेच्या पूजनाने मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उपस्थित मान्यवर महंत मोहनदास महाराज आणि जैन मुनी संदीप वैद्य यांनी आपल्या अमृतवाणीतून उपस्थितांना मार्गदर्शन केले. धर्मांचे पालन, राष्ट्राभिमान आणि मानवी मूल्यांचे महत्त्व सांगत त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. नागपूर शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 वर्षांच्या चिमुकल्याचा निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सविस्तर माहितीनुसार 24 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास मिनीमाता नगर कळमना परिसरात राहणारा 2 वर्षांचा कुश राजेंद्र पटेल हा बराच वेळ घरात दिसत नसल्याने कुटुंबियांनी परिसरात शोधाशोध केली. शोध घेत असताना घरासमोरच राहणाऱ्या गुड्डू उर्फ इमामुद्दीन मोहम्मद अझुद्दीन शाह यांच्या घरासमोरील जिन्याखाली रोड लगत असलेल्या सिमेंटच्या उघड्या पाण्याच्या टाकीत हा चिमुकला बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. नातेवाईकांनी तात्काळ त्याला बाहेर काढून उपचारासाठी स्थानिक दवाखान्यात नेले. त्यानंतर वर्धमान नगर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून कुशला मृत घोषित केले. या प्रकरणी फिर्यादी जितेंद्र पटेल यांच्या तक्रारीवरून संबंधित व्यक्तीने पाण्याच्या टाकीवर कोणतीही सुरक्षा व्यवस्था न केल्यामुळे आणि निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलाय. कळमना पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(1) अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक केली असून पुढील तपास सुरू केलाय. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात पोलिसांनी मोठी धाड टाकत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा उधळून लावलाय. रामटेक तालुक्यातील खुमारी येथे बुधवार 24 फेब्रुवारी रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की प्रकाश कामडे नावाचा इसम आपल्या शेतातील घरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा करून ठेवत आहे. माहितीची खातरजमा करत पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. या धाडीत सुमारे 300 किलो सुगंधित तंबाखू, टीन पॅकिंग मशीन तसेच प्लास्टिक व कागदी पॅकिंग साहित्य असा एकूण 5,53,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन नागपूर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्या लेखी तक्रारीवरून अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. प्रतिबंधित तंबाखूच्या साठवणूक आणि विक्री विरोधात कार्यवाही आणखी तीव्र केली जाणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिलाय.
जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.